आपल्या राजकारणामध्ये नेते कायदे कसे धाब्यावर बसवतात याचं ताजं उदाहरण समोर आलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारावर खर्च करण्याची मर्यादा 40 लाख असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी चक्क 10 ते 12 कोटी खर्च केल्याचं जाहीर केलंय। महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी हाच आकडा 23 लाख सांगितलाय आणि म्हणूनच सोळंके यांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिली का असा प्रश्न इथे निर्माण होतो। त्यामुळे सोळंके यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बीड जिल्ह्यातील वडवणीमध्ये एका कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते तेव्हा त्यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। निवडणूक आली की किती उमेदवार निवडणुकीत उभा राहतात, आता ह्याला काही मोजमाप झालं नाही। कोणी येतं आणि उभा राहतं, कोणी येतं पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहतं, अशी परिस्थिती झाली दुर्दैवाने। मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने 45 कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे। म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय, मला काय माहित नाही किती पैसे केले। एकाने 35 कोटी केले असं ऐकिवात आहे। मी आपला 10-12 कोटी पर्यंत मर्यादित राहिलो, पण निवडून आलो। म्हणजे पैसेच निवडणूक जिंकायला लागतं असं काही नाही। आणि याविषयी आपण अधिक बोलूया। सध्या आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सध्या फोन लाईनवरून जोडले गेलेत। विजय कुंभारजी, आपण ऐकलं असेल आत्ता सोळंके काय म्हणाले, 40 लाखांची मर्यादा असताना मी फक्त 10 ते 12 कोटी आणि फक्त 10 ते 12 कोटी खर्च केले असं ते म्हणतायत। कसं पाहता आपण या सगळ्याकडे? नाही, या सगळ्याकडे पाहायचं कारण म्हणजे या लोकांचं बोलायचं धाडस होतं, आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली द्यायचे, हे मोठं आहे। कारण याच्यामध्ये निवडणूक आयोग काही करणार नाही, उद्या ते तुम्हालाच खोटं ठरवतील, माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता वगैरे वगैरे। परंतु याच्यामध्ये त्यांनी क्राईम केलेला आहे, निवडणूक आयोगाला खोटं माहिती दिलेलं आहे। इतकंच नाही तर त्यांनी खोटं प्रमाणपत्रही दिलेलं आहे। हा खरं तर फौजदारी गुन्हा आहे। परंतु आता त्यांच्यावर कारवाई करणार कोण? निवडणूक आयोग असून नसल्यासारखं आहे आणि बाकीचं सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे असं मला वाटत नाही। त्यामुळेच हे सरकार किंवा हे जे राज्य आपलं चाललंय ते गुन्हेगारांचं झालेलं आहे असं म्हणण्यासारखी सध्याची परिस्थिती आहे। जर थोडं जरी काही वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी हे जे खोटं बोलणं आहे, 10-12 कोटी खर्च केल्याची कबुली देत आहेत आणि बाकीच्यांनी 30-40 कोटी रुपये खर्च केले सांगतायत। एवढा पैसा आला कुठून? हा पैसा निश्चितपणे भ्रष्टाचारातून आलाय। त्यांचं इन्कम टॅक्स वगैरे सगळंच तपासलं पाहिजे। एवढा पैसा येतो कुठून? पण तोही असा उडवण्यासाठी हे दिलेली जाहीर कबुली आहे। आता मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाने, कारण मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे, त्यांना याच्यातले बारकावे चांगले माहिती आहेत, त्यांनी याच्यावर कारवाई करावी। निश्चितपणे अनेक असे नेते आहेत विजय कुंभारजी, आपल्यालाही माहिती असेल की ऑन रेकॉर्ड खर्च काय दाखवला जातो आणि प्रत्यक्षात किती कोट्यवधींचा खर्च होतो हे प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करताना आपण पण बघितलेलं आहे। मात्र आतापर्यंत जाहीर वाच्यता तरी त्याची कोणी करत नव्हतं, आता ते सुद्धा सुरू झालंय। हा, ते सुरू झालंय कारण या ज्या यंत्रणा आहेत, मग निवडणूक आयोग असेल, पोलीस यंत्रणा असेल किंवा आणखी काय असेल किंवा इन्कम टॅक्स किंवा आणखी ज्या कुठल्या यंत्रणा असतील, त्या आपलं काही करणार नाहीत याची त्यांना एवढी खात्री आहे की त्या यंत्रणांनी फक्त निर्दोष लोकांना छळायचं एवढंच काम त्यांच्याकडे असल्यामुळे ते दोषी लोकांना किंवा गुन्हेगारांना शिक्षा देतील अशी भीती या लोकांना वाटत नाही। त्यामुळे एवढं जाहीर स्टेटमेंट करायची त्यांची धाडस होतं। जर थोडीशी जरी कायद्याचा वचक राहिलेला असता, भीती वाटली असती तर त्यांनी असं स्टेटमेंट केलं नसतं। आता याच्याकडे जर महाराष्ट्रामध्ये कुठेतरी कायदा न्यायव्यवस्था आहे असं दाखवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकारावर कारवाई केली पाहिजे तातडीने आणि आपल्या राज्यामध्ये कायद्याचं राज्य हे दाखवून दिलं पाहिजे त्यांनी। निश्चित काय कारवाई केली जाते, याची कशी दखल घेतली जाते सरकारकडून, शासनाकडून हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद विजय कुंभारजी, आपण एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। अजित पवारांच्या आमदार आहेत प्रकाश सोळंके आणि त्यांनी हा जाहीरपणे दावा केलेला आहे। प्रत्यक्षात निवडणूक आयोगानं 40 लाखांच्या खर्चाची मर्यादा निवडणुकीसाठी घालून दिलेली आहे। प्रतिज्ञापत्रामध्ये 23,31,000 रुपये आपला खर्च झाला निवडणुकीसाठी असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। मात्र प्रत्यक्षात एका कार्यक्रमात बोलताना व्यासपीठावरून त्यांनी 10 ते 12 कोटी रुपये आपण खर्च केले असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता ही जर खोटी माहिती प्रतिज्ञापत्रात दिलेली असेल तर हा कायद्याचा भंग नाही का आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार असा सवाल उपस्थित होतो। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सुद्धा आपल्याबरोबर आहेत। अंजली दमानियाजी, जवळपास 30 पट खर्च प्रतिज्ञापत्रात दाखवलेल्यापेक्षा प्रत्यक्ष आपण जास्त केला असं स्पष्टपणे त्यांच्या बोलण्यातून, सोळंकेंच्या बोलण्यातून दिसतंय। आपली काय प्रतिक्रिया यावर?
नाही, त्यांनी किती पट म्हणजे किती कोटी खर्च केले असे सांगितलंय मला ती पूर्ण 10 ते बातमी 12 माहित नाहीये. कोटी 10 ते 12 कोटी रुपये माझा, आणि ते असं म्हणतात की इतरांनी तर 30-35 केले, मी 10-12 मध्येच भागवलं. नाही, खरं तर याची इलेक्शन कमिशननी दखल घेण्याची गरज आहे की हो. हे जर असं म्हणत असतील की त्यांनी इतकं केलंय आणि जर बाकी त्यांनी माहिती खोटी दिली असेल इलेक्शन कमिशनकडे, तर याची दखल ताबडतोब स्टेट इलेक्शन कमिशन ॲज वेल एज सेंटरकडे लिहिलं पाहिजे हे, आणि त्यांची आमदारकी जाईल किंवा खासदारकी जाईल त्यांनी. निश्चितपणे दमानियाजी, आता प्रकाश सोळंके तर जाहीरपणे बोललेले आहेत, मात्र ग्राउंडवर अनेकांना माहिती आहे की 40 लाखांचा खर्च दाखवला जातो, प्रत्यक्षात तो 23 लाखांचाच, साधारण 23.25 लाखांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख केलेला आहे, मर्यादा 40 लाखांची आहे. मात्र आजच्या प्रकारे निवडणुकांमध्ये जे काही सध्या कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली जात आहेत निवडून येण्यासाठी आणि इलेक्शनसाठी, तर हा एक मोठा सामाजिक प्रश्न आहे. सोळंके बोललेत, मात्र प्रत्यक्षात ग्राउंडवरची काय स्थिती तुम्हाला दिसते? नाही, ग्राउंडवरची स्थिती एक्झॅक्टली तशीच आहे. अफाट पैसा निवडणुकीत जातो, अफाट पैसा वाटण्यात जातो, आणि हेच परत होताना दिसते. आणि दाखवलं जात आहे की अतिशय म्हणजे 40 लाखाची मर्यादा आहे, तर त्यांनी जर दाखवलं असेल 23 लाख केले आहेत, ते अतिशय दखल घेतात. उघडपणे हे बाहेर आलंय. मला मेन असंच वाटतंय की आताच्या घटकेला लोकांना हे सगळं चित्र त्यांच्याच मला कुठेतरी वाटतंय सगळेजणांना आता सैरभैर झालंय. सगळ्यांचे एक एक कान रोज बाहेर येताना दिसत आहेत. त्यांना काय बोलावं सुचत नाहीये, आणि त्या बोलण्याच्या भारात ते वाटेल ते बोलून जात आहेत. आणि पण हे 10 कोटी सुद्धा कदाचित त्यांनी कॉन्झर्वेटिव्ह फिगर कदाचित सांगितली असेल, याच्यापेक्षाही जास्त असतील कदाचित, पण आता ते त्यांनी स्वतःच्या तोंडाने ऍक्सेप्ट केलेलं आहे. धन्यवाद अंजली दमानियाजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. निवडणूक आयोग आता सोळंकेंवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.